नमस्कार मित्रांनो सर्वांना. तर आज सकाळी सकाळी बघा आलेलो आहे शेतामध्ये. काय झालं, आपण या ठिकाणी बाजरी टाकलेली आहे. 5-6 दिवस झाले बाजरीचा कोंब ही दिसत नव्हता. तर आपली येण्याची वेळ होती सकाळी 11 ते 11:30च्या दरम्यान शेतामध्ये. शेतात येऊन ज्यावेळेस बघितलं तर आपण ज्या ठिकाणी बाजरी लावली होती त्या ठिकाणी पक्ष्यांनी, सुरुवातीला आपण तिकडे झाडाच्या पाठीमागे झाडाच्या साईडला बघितलं तर तिकडे होल पाडलेले दिसत होते. तर असं वाटलं की झाडं जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी खाडी खात असेल, खारुताई. तर तिथे आपण मग ज्वारीचे दाणे टाकले त्यांना खाण्यासाठी. परंतु नंतर परत येऊन बघितलं दुसऱ्या दिवशी तर पूर्ण वावरातच होल पडलेले दिसत होते. तर मग आपण काय केलं, त्यासाठी म्हटलं आज चला आपण जरा लवकर जाऊन बघू सकाळी नेमकं काय विषय आहे. तर तुम्हाला दाखवतो नेमका विषय काय झालेला आहे. बघा आता अशा प्रकारे दिसत आहे आपली बाजरी. आता थोडी उगताना दिसते ती. परंतु बऱ्याच ठिकाणी, तर आज सकाळी ज्या वेळेस येऊन बघितलं मित्रांनो, तर त्यावेळेस कळालं की दाणे जे खाणारे जे खारुताई नसून, ज्यावेळेस वावरात येऊन बघितलं, ज्यावेळेस मी आलो त्याच वेळेस ही बघा या ठिकाणी उकरल्यावानी दिसत आहे. तर हे खारुताईने नव्हे तर पक्ष्यांनी उकरलेलं आहे मित्रांनो. ज्यावेळेस मी सकाळी आलो तर वावरामध्ये 50-50-100 पक्ष्यांचा थवा होता. हे बघा कसं उकरलेलं आहे. तर मी बाजरीची पेरणी ही ना 10 जूनच्या नंतर असते, जानेवारीच्या नंतर असते, आणि पावसाळ्यात 10 जूनच्या 15 जूनच्या नंतर असते. तर आपण ही हिवाळी पेरणी केलेली आहे मित्रांनो. तर ह्या ठिकाणी बघा हे तास पूर्ण उकरलेलं आहे पक्ष्यांनी. तर कोणी मित्रांना जर बाजरी लागवड करायची असेल तर ही आम्ही अशा प्रकारे ठिबकवरती लागवड केलेली मित्रांनो. बघू शकता तुम्ही, छान दिसत आहे आता. परंतु 3-4 दिवस तरी राखण करावे लागेल आपल्याला उगते वेळेस. आणि आम्ही हे असे टोचून लावले, टोकन पद्धतीने लावलेले आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही बाजरीची लागवड करू शकता. ड्रीप आथरून 4.5 फुटाच्या अंतराने ड्रीप अंतरलेले, आणि त्याच्यानंतर कोरड्यामध्येच रान कोरडा असतानाच लागवड करून दिलेली आहे बाजरीची मित्रांनो. बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि आम्हाला पाणी देण्याची अडचण राहत नाही. ड्रीप असल्या कारणाने मोकळं पाणी भरण्याचं काम पडत नाही. अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. बघू शकता तुम्ही. परंतु पहिले 7-8 दिवस तरी राखणीला यावं लागेल असं वाटतंय मला. अजून जोपर्यंत कोंब मोठले होत नाही तोपर्यंत यावंच लागणार आहे मित्रांनो. तो जो बाजरीचा कोंब असतो त्याचा गाभा जो असतो तो गोड लागतो खायला. आता जे नवीन पद्धत आलेली आहे बघा मित्रांनो,
कोंबडीसाठी हायड्रोफोनिक नावाचा एक चाऱ्याची पद्धत आहे. ते पण असंच कवळं कवळं उगवलेलं कोंबड्यांना खायला देतात. तर कोंबड्याच्याच रिलेटेड हा पक्षी असतो. पक्षी कुठलाही असो, तर ते चोचीनं खालून कोंब उगून येतो ना, त्यावेळेस ते कोंब उपटून आणि त्यामधला गोड गाभा खाण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे खाण्याचं काम चालू होतं त्यांचं. परंतु ते आज ज्यावेळेस आपण शेतामध्ये आलो सकाळी, त्याच वेळेस कळालं. म्हणजे आज लागवड होऊन जवळपास 8 दिवस झालेले. बरीचशी नुकसान झालेली आहे माझी. बरेच बियाणे खाल्लेलं आहे पक्ष्यांनी. भरपूर ठिकाणी पातलं झालेलं आहे. तर तुमची अशी नुकसान होऊ नये या कारणाने आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे मंडळींनो. बघू शकता तुम्ही, वरती आपला गहू आहे. गहू दिवाळीच्या अगोदर पेरला होता, तो पण ठिबकवरतीच नियोजन आहे त्याचं. आता निसून पूर्ण चिकट आहे गहू. तर चला मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि गोड गोड अशा कमेंट करा. आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गत वर्षाला आपला नमस्कार सर्वांचा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.